तर मित्रांनो, मी मंगेश देवकर इंजिनियर फार्मरमध्ये आपलं स्वागत करतो. तर आपल्या साईडला जे दिसते ते आहे बेलर. तर बेलरचं काय काम आहे? तर बेलर काय करते, आपल्या शेतात जे पाचट पडलेले त्या पाचटापासून बायोगॅस तयार करते म्हणू शकतो, किंवा दुसरा त्याचा उपयोग जो असतो आच्छादनासाठी होतो. पाचटाला पूर्ण गोळ्यामध्ये तयार करते आणि गोळा तयार करून तो पॅक करून साईडला टाकते. तर हे मेन बेलरचं काम आहे. तर ह्या बेलरच्या जो बनवलेला गोळा आहे, तो जो गोळा आहे तो गोळा नंतर बागेतील आच्छादनाला, द्राक्ष असतील किंवा त्याच्यानंतर डाळिंब असेल किंवा पेरू असेल, उन्हाळ्यामध्ये जे पाणी कमी पडतं किंवा पाणी जरी कमी नाही पडलं तरी बाष्पीभवन थांबवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी, गांडोळांची मर होती ते वाचवण्यासाठी आच्छादन करणं खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याचा जास्त करून वापर होतो. ह्याच्याबद्दल अमोल सर आपल्याला पूर्णपणे माहिती देतील. नमस्कार, सोनालिका ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी सोनटक्के अमोल तुम्हाला इनलाईन बेलरबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. इनलाईन बेलर म्हणजे काय की हा ऊसाचा जो ट्रॅश वगैरे असतो हार्वेस्टिंग केल्यानंतर, तो ट्रॅश इथून आतमध्ये जाऊन त्याची बेल तयार होतात. आता तुम्ही इथं पाहिला असेल तर इथं तुम्हाला दिसेल, इथं पीटीओ शाफ्ट आहे. हा पीटीओ शाफ्ट हा 540 RPM वरती चालतो. त्याला समोर 55 ते 60 HP चा ट्रॅक्टर लागेल. 55-60 HP चा ट्रॅक्टरवरती 540 RPM लागेल. इंजिन RPM 1700-1800 ठेवल्यानंतर ज्यावेळेस तो चालेल त्यावेळेस ना हे जे आहेत ब्लेड्स, हे 28-28-28 असे 3 दिलेले आहेत. तर इथून सर्व जे ट्रॅश आहे, जे सर्व पाळापाचोळा आहे, तो इथून आतमध्ये जातो. आतमध्ये जाऊन तो फिरून इथून आतमध्ये गेल्यानंतर त्याचे बॉक्स सारखे कट होतात. तो बॉक्स साधारणतः 14 ते 15 किलोचा बॉक्स असतो आणि त्या बॉक्सला बांधण्यासाठी आपण इथं जागा दिलेली आहे. इथं आपण नायलनची दोरी वगैरे ठेवू शकतो. इथून दोरी ठेवून इथून दोरी आपण काढायची, इथून आतमध्ये काढून आतमध्ये अटॅच करू शकतो. त्याने काय होतं की बेलर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते एक एक बॉक्स 14-15 किलोचे निघून बाहेर पडतात. आणि त्यामध्ये एकरी तुम्ही विचार केला तर एकरी 300 ते 400 बेल पडतात. तर नॉर्मली एक बेल मार्केटमध्ये पण विकलं तर 800 रुपयाला बेल विकला जातो. 300 ते 400 बेलचे 2400 ते 2500 रुपये होतात. आणि तुम्हाला इथं ॲव्हरेज बघितलं असेल तर 1 एकरला 1 तासात तो काढून टाकतो. 1 एकरला कमीत कमी फक्त 5 ते 6 लिटर डिझेल लागतं. तर शेतकऱ्यांचा 1700-1800 रुपयांचा एकरीमध्ये फायदा आहे. आणि तसंच आता याची किंमत पाहायला गेली तर 14,25,000 रुपये आहे. पण इथं एक्झिबिशनमध्ये बुकिंग वगैरे केल्यानंतर आपण 13,99,000 रुपयाला हा बुक करून घेतोय. आणि सोबत गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये 35% स्कीम अप्लाय आहे. 4 ते 4.5 लाख रुपये तुम्हाला अनुदान पण भेटेल. तरी तुम्ही नक्की बुकिंग करा, नक्की संपर्क साधा. आमच्या ॲग्रो सोल्युशनच्या स्टॉलवरती अवश्य भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो, अमोल सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. तर ह्याची खरंच खूप गरज आहे महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्यापैकी हे वापरलं जात नाही. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील याच्याबद्दल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.